मोठ्या गर्दीच्या घटनांवर शिक्कामोर्तब करत देशभरातील 60 प्रमुख स्थानकांवर नवीन उपाययोजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार स्थानकांच्या बाहेर कायमस्वरूपी प्रतीक्षालय उभारण्यात येणार आहेत, जेणेकरून प्रवाशांना त्यांच्या ट्रेनच्या वेळेपर्यंत बाहेरच थांबता येईल. याशिवाय नवी दिल्ली, आनंद विहार, वाराणसी, अयोध्या आणि पटना या स्थानकांवर याचा पायलट प्रकल्प आधीच सुरू करण्यात आला आहे. रेल्वेने संपूर्ण प्रवेश नियंत्रण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये केवळ पुष्टीकृत आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांनाच प्लॅटफॉर्मवर प्रवेश दिला जाईल, तर सर्व अनधिकृत प्रवेशबिंदू सील केले जातील. तसेच गर्दीच्या चांगल्या व्यवस्थापनासाठी स्थानकावर 12 मीटर आणि 6 मीटर रुंदीचे नवीन पादचारी पूल FOB बांधले जातील. यामध्ये रॅम्पचा समावेश असणार आहे, ज्यामुळे हालचाल सुलभ होईल. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात CCTV कॅमेरे बसवले जाणार आहेत. प्रमुख स्थानकांवर वॉर रूम स्थापन करण्यात येणार असून सर्व विभागांचे अधिकारी समन्वय साधून गर्दी नियंत्रण करतील. प्रत्येक स्थानकावर एक स्टेशन डायरेक्टर असणार आहे, ज्यांना आर्थिक निर्णय घेण्याचा आणि तिकीट विक्री नियंत्रित करण्याचा अधिकार असेल. ही उपाययोजना 15 फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर घेण्यात आली आहे. या दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू झाला होता. प्रयागराज महाकुंभमेळ्यासाठी उशिराने धावणाऱ्या 3 ट्रेनमुळे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती, ज्यामुळे ही दुर्घटना घडली. अशा घटना पुन्हा होऊ नयेत म्हणून रेल्वेने ही महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो, लाईक, शेअर करा आणि पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल. नमस्कार.